नाही माझा भाऊ आला, गुलाबजामुन म्हणून मुद्दाम केले, तर मी खायला सांगितले, मला परवानगी नाही. हा पंक्तीला केली मग ठीक आहे, पण आमची कुणी इकडे आले मग करा गुलाबजामुन, आम्हाला पदार्थ घेता येत नाही. साधकाचा विषय चाललेला आहे, पण ओळखीच्या घरी सुद्धा जायला सांगितलेलं नाही. मग तुम्हाला कसं ओळखीच्या घरी आता जायचं नाही ते सांगतो. तुम्ही उदाहरणार्थ स्थानबंधन करायला गेले किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेले, पहिलं ओळखीच्या घरी अजिबात जायचं नाही. कशामुळे जायचं नाही? आपण गेलो पंचाळेश्वरला उदाहरणार्थ, पण तुमचं कुणी तर ओळखीचं आहे. जर तुम्ही त्यांच्या ठिकाणी गेला तर तुमचा काळ कुठे जाईल? सगळा गप्पा मारण्यात, हो की नाही? मग तुम्हाला आली बहीणबाई, आली कुणी जाऊबाई, तुम्हाला ती स्वयंपाक गोड धड खाऊ घालत बसेल. गेलता कुठं? पंचाळेश्वरला गेला होता. कशासाठी? स्मरण करायला. आणि थांबले कुठं? पाहुण्याकडं. ओळखीच्या घरी गेले की अशा प्रकारचे नुकसान आपले होत असतात. काय आपलं शिदूर इकडे घेऊन जायची, दिवसभर स्मरण करायचं आणि डायरेक्ट घरी जायचं. पण आपण कसं करतो? कामात काम, स्थान पण झालं पाहिजे, नातेवाईक पण भेटले पाहिजे. ओळखीच्या घरी जर गेला तर तुमचं अशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं, हे लक्षामध्ये ठेवा. नामधारकासाठी मी सांगतो, जसं साधकाला सांगितलं ओळखीच्या घरी भिक्षा मागायला जायला सांगितलेलं नाही, किंवा त्या प्रांतामध्ये जायला सांगितलं नाही, किंवा त्या घरी सुद्धा जायला सांगितलं नाही. नातेवाईक म्हणून चांगले पदार्थ बनवतील म्हणून जायचं नाही. अजून कुठे जाऊ नये? तिसरा पहार भिक्षा कीजे. भिक्षा कधी करावी म्हणाल? फेकून देतात, गटारीमध्ये टाकतात, नाल्यामध्ये टाकतात. पण आमचा मानव साधक आहे, तो रात्रीची चपाती सकाळी उकडून खातो. तुम्ही सुद्धा ग्रस्तांनी रात्रीची चपाती तिचे सकाळी कोरके करून खाता का? खाताव काय? तुमचे यजमान गरम मागताव काय? हे गरम मागतात ना, यांना जरा सवयी लावा की म्हणा कधी कधी जरा हे सुद्धा भिक्षेचं अन्न आहे, टाकायचं का तिकडं? तुम्ही शेतकरी माणसं, किती कष्टाने अन्न तुम्ही कमवता, म्हणून अन्न कधी वायाला जाऊ द्यायचं नाही. स्वामी सांगतात ते काही तुमचे शत्रू आहेत का? त्यांनी तुम्हाला का दिलं? तुम्ही त्यांच्याकडे गेला म्हणून त्यांनी तुम्हाला दिलं, त्याचा उपकार विधी झाला पाहिजे. म्हणून ग्रस्तांना प्रामुख्याने सांगतो, असे आहे त्या ठिकाणी 12 नंतर जावं लागतं. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, हा 12 नंतर जायला सांगितलं नाही, कारण की हा प्रांत विशेष आहे. आता विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये 10ला जावं लागतं, 12ला तुम्हाला गावात कोणीही सापडणार नाही. जर अंबाडी भिक्षेला जायचं, कधी जातो आपण? 10ला, 9:30. आणि शेतकरी वर्ग आहे, त्यांना सुद्धा शेतात जावं लागतं, म्हणून तिथला नियम वेगळा आहे. तुम्ही खानदेशकडे गेले, लवकरच जावं लागतं. कनाशीला पण लवकरच जावं लागतं. पण काही प्रांत असे आहेत त्या ठिकाणी तिसरा पारी भिक्षेला जायला लागतं. जर का तुम्ही लवकर जाऊन बसले तर त्यांना संदेह पडतो. किंवा ओळखीच्या घरी का बरं जाऊ नये? जर ते बिचारी सदन असतील तर तुम्हाला करून देतील, गरीब असतील तर त्यांना संदेह पडेल ना, आमच्याकडे पदार्थ नाही, आम्हाला कसा द्यायचा, दुःखवतील, दैनावतील. म्हणून बारीक बारीक मुद्दे भिक्षा कशी मागावी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजून सांगतात की तोरण मंडळाची जी घरं आहेत त्या ठिकाणी साधकाने भिक्षा मागू नये. तोरण मंडळाचे म्हणजे, तोरण म्हणजे शुभ कार्य, लग्न कार्याची आठंगुळे, काय ते मुंजी, हे म्हणतात तोरण मंडळ. या ठिकाणी जायचं नाही. का जायचं नाही? लग्नाच्या घरी राजस पदार्थ असतात, मंडळ म्हणजे श्राद्धाची घर, त्या ठिकाणी विकल्पाचा नसतं, म्हणून साधकाला त्या ठिकाणी जायला आज्ञा केलेली
नाही। एखाद्याचा बर्थडे चालू आहे, तिथलं सुद्धा अन्न घ्यायला नाही सांगितलं का? ते राजस अन्न आहे। तोरण मंडळ, श्राद्धाची घरं, मंडप असतो दारामध्ये, तिथलं सुद्धा अन्न घ्यायला सांगितलं नाही का? ते राजस अन्न असतं। दुसरी का सांगितलं की जर तुम्ही तोरण मंडळाच्या घरी जर साधक गेले, तिथे गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं स्त्रियांचं दर्शन त्या साधकाला होऊ शकतं, म्हणून तिथेही लग्न कार्यामध्ये साधकाला जायला सांगितलेलं नाही। तुमचा काय आग्रह असतो? बाबा लग्नाला या, तुला काय करायचं ना, तुम्हाला आधीच बाबांना ड्रेस करून मोकळा करा, पंचादुर्पार करा, बाबाला लग्नाच्या भानगडीमध्ये पाडत नका जाऊ। कशामुळे? तिथे तोरणाचे घर असतात, राजसामना असतं, ते खाता येतं का? नाही खाता येत, म्हणून बरेच साधू लग्न कार्यात जात नाहीत। आता काही नागरापोटी जावं लागतं, तो भाग वेगळा। म्हणून लग्न कार्याची घर किंवा विकल्पाची घर, श्राद्ध, तेरवी, पितृपंधरवाडा आहे, त्या ठिकाणी साधकाला भिक्षा मागायला सांगितलेली नाही, हो की नाही? साधकाला भिक्षा मागायला सांगितली नाही। जर तेरवी श्राद्ध असेल, तुम्हाला खायला सांगितलं का? मग तुम्हाला पण खायला सांगितलेलं नाही। व्यवहार करा, तुम्ही जा, तुमचा नातेवाईक आहे, तुम्हाला जावं लागेल। दसवाय तेरवी आहे, तुम्हाला जावं लागेल, व्यवहार पाळा, परंतु गेल्यानंतर आपण खाल्लंच पाहिजे असा काही त्या क्रियेचा नियम नसतो। जे आपल्याला टाळतील आपण त्या गोष्टी मात्र टाळल्याच पाहिजे। का खायचं नाही? स्लोप पॉइझन जे आहे, जे विष आहे, ते तोंडामधून तिथेच जातं आणि मग आपल्याला मळणत्व येतं। मळणत्व म्हणजे काय? धर्म न करू वाटणे, स्मरण न करू वाटणे, सेवा न करू वाटणे, प्रवचन ऐकून वाटणे, जरी आल्या कडाकड जांभळ्या देणार नाही, तोंड असं करणार नाही। कशाचे लक्षण आहे ते? काहीतरी खाऊन बिघाड झाले, बुद्धी भ्रष्ट होते आणि सगळे विचार भ्रष्ट होतात, धर्मापासून आपण भ्रष्ट होतो। या गोष्टी आपल्याला पाळायला सांगितलेल्या आहेत। जसं आम्हाला साधकाला ह्या गोष्टी पाळायला सांगितल्या, तुम्हालाही त्या गोष्टी आपण करू। ज्याला चांगली जाणीव झाली त्याने जर करूच नाही, आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे भिक्षा विधी कसा असतो आणि कुठे भिक्षा मागावी, आपण ते 4-5 वचनाच्या माध्यमातून आपण हितगुज केलेला आहे। अजून भिक्षा कुठे मागावी याची धर्मवार्ता आपण उद्याच्या निरूपण। अजून सांगतात की तोरण मंडळाची जी घरं आहेत त्या ठिकाणी साधकांनी भिक्षा मागू नये। तोरण मंडळाचे म्हणजे, तोरण म्हणजे शुभ कार्य, लग्न कार्याची 8 अंगुळे, काय ते मुंजी, हे म्हणतात तोरण मंडळ। या ठिकाणी जायचं नाही। का जायचं नाही? लग्नाच्या घरी राजस पदार्थ असतात, मंडळ म्हणजे श्राद्धाची घर, त्या ठिकाणी विकल्पाचा नसतं, म्हणून साधकाला त्या ठिकाणी जायला आज्ञा केलेली नाही। एखाद्याचा बर्थडे चालू आहे, तिथलं सुद्धा अन्न घ्यायला नाही सांगितलं का? ते राजस अन्न आहे। तोरण मंडळ, श्राद्धाची घर, मंडप असतो दारामध्ये, तिथलं सुद्धा अन्न घ्यायला सांगितलं नाही का? ते राजस अन्न असतं। दुसरी का सांगितलं की जर तुम्ही तोरण मंडळाच्या घरी जर साधक गेले, तिथे गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं स्त्रियांचं दर्शन त्या साधकाला होऊ शकतं, म्हणून तिथेही लग्न कार्यामध्ये साधकाला जायला सांगितलेलं नाही। तुमचा काय आग्रह असतो? बाबा लग्नाला या, तुला काय करायचं ना, तुम्हाला आधीच बाबांना ड्रेस करून मोकळा करा, पंचादुर्पार करा, बाबाला लग्नाच्या भानगडीमध्ये पाडत नका जाऊ। कशामुळे? तिथे तोरणाचे घर असतात, राजसामना असतं, ते खाता येतं का? नाही खाता येत, म्हणून बरेच साधू लग्न कार्यात जात नाहीत। आता काही नागरापोटी जावं लागतं, तो भाग वेगळा। म्हणून लग्न कार्याची घर किंवा विकल्पाची घर, श्राद्ध, तेरवी, पितृपंधरवाडा आहे, त्या ठिकाणी साधकाला भिक्षा मागायला सांगितलेली नाही, हो की नाही? साधकाला भिक्षा मागायला सांगितली नाही। जर तेरवी श्राद्ध असेल, तुम्हाला खायला सांगितलं का? मग तुम्हाला पण खायला सांगितलेलं